ईशावास्यमिदं सर्वं यत्किञ्च जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा क्रुधः कस्यस्विद्धनम्। ॐ शान्ति शान्ति शान्ति। शुभ संतन की जय, जानकी जीवन स्मरण जय जय राम। देवांची आरती लावल्या भावांच्या ज्योती, देवांची आरती लावल्या भावांच्या ज्योती, देवांची आरती लावल्या भावांच्या ज्योती। अरूप तुम्ही निर्गुण तुम्ही विश्वाचे आधार, अरूप तुम्ही निर्गुण तुम्ही विश्वाचे आधार। शिवरूपे राहुनी पाहता शक्तीचा गणहार, शिवरूपे राहुनी पाहता शक्तीचा गणहार। मायामय यागीन जीवाना कशी कळे महती, मायामय यागीन जीवाना कशी कळे महती। देवांची आरती लावल्या भावांच्या ज्योती, देवांची आरती लावल्या भावांच्या ज्योती। म्हणून बनवली मूर्ती आम्ही आवाहन केले, म्हणून बनवली मूर्ती आम्ही आवाहन केले। विविध रूपाने तुम्ही येऊनी घर पावन केले, विविध रूपाने तुम्ही येऊनी घर पावन केले। कर्तव्यात सदा घर राहो मन चरणावरती, कर्तव्यात सदा घर राहो मन चरणावरती। देवांची आरती लावल्या भावांच्या ज्योती, देवांची आरती लावल्या भावांच्या ज्योती, देवांची आरती लावल्या भावांच्या ज्योती। पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। ईशावास्यमिदं सर्वं यत्किञ्च जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा क्रुधः कस्यस्विद्धनम्। कुर्वन्नेवेह कर्माणि जिजीविषेत् शतं समाः। एवं द्वयिनान्यथेतोऽस्ति न कर्म लिप्यते नरे। असुरया नाम ते लोकाः अन्धेन तमसा वृताः। तांस्ते प्रेत्याभिगच्छन्ति ये केचात्महनो जनाः। अनेजदेकं मनसो जवीयो नैनद्देवा आप्नुवन् पूर्वमर्षत्। तद्धावतोऽन्यानत्येति तिष्ठत् तस्मिन्नपो मातरिश्वा दधाति। तदेजति तन्मय्यति तद्दूरे तदुवन्तिके
तदन्तरस्य सर्वस्य तत्सर्वस्यास्य बाह्यतः यस्तु सर्वाणि भूतानि आत्मन्येवानुपश्यति सर्वभूतेषु चात्मानं ततो न विजुगुप्सते। पूर्णते पूर्ण हे सारे पूर्णातु न पूर्णयेतसे काढता शून्य शून्यातून शून्य शेष जसे असे। ओम शांति शांति शांति। ईश्वरे व्यापिले सर्व त्यागुनी मग भोवतु परधनाची नको आशा न करी अपहार तू आयुष्य शत इच्छावे परिकर्मात राहुनी कर्मेन बांधती तुझला दुजा मार्ग न याहुनी फिरविती पाठ आत्म्यास प्रकाशास प्रशातया जाती ते आसुरी लोकी अंधारे वेढले जया मना पलीकडे वेग स्थिर परिगतिकारक प्राप्य ना इंद्रिय देवाना सृष्टीला प्राणदायक हालचाल करी न खरी राही जवळ दूरही बाहेर अंतरी आत्मा दिक्कालातीत आतही स्वतात सर्व जगताला जगती स्वतःसही पाही तो कधी न कंटाळे कोणासही कशासही। ओम शांति शांति शांति। ईशावास्यामध्ये संबंध एकूण आपल्या जीवनाच्या आरंभापासून जीवनाचा उत्तम शेवट कसा करावा इथपर्यंत सर्व विद्या एका ठिकाणी सांगितलेल्या आहेत असं त्याचं वैशिष्ट्य आहे. अर्थात जीवन जितकं गुंतागुंतीचं आपल्याला वाटतं तेवढं ते मुळात नाही आहे. खरं म्हणजे गुंतागुंत आपल्याकडून जास्त होते. जीवन सरळ असतं, आपण त्याच्यात गुंतागुंत करतो असं स्वरूप आहे आपल्यात सुद्धा. खरं मुलाची वृत्ती कशी असते आपल्याला माहिती आहे की सरळ विचार करतं. त्याला नसलं की पेन त्याला दुसऱ्याला द्यावंसं वाटतं, पट्टी द्यावीशी वाटते. पण आपल्या गुंतागुंती आहेत, तू देऊ नकोस अस्तित्व अजूनही काढण्याची क्षमता आपल्याला आहे त्याची नसली तर. पण तसं ते जीवन इतकं सरळ आपल्याला आपण आहे तसं वाटत नाही. याचं कारण आपल्या मनाच्या गुंतागुंती आहेत जास्त. असू देत, काही प्रमाणात जगामध्ये गुंतागुंत आहे, पण नाही असं मी म्हणत नाही. जे आपण केली तेवढी बाजूला करू, त्यातली कॉन्ट्रीब्युशन बाजूला घेऊया. तरी सुद्धा जग एकसारखं नाही आपल्याला दिसतं. दृश्य तर काही सारखं नाही आहे, सगळीकडे सपाटी नाही आहे. काही टेकड्या आहेत, काही खुदाऱ्या आहेत, काही हे आहे, काही झाडं आहेत, काही अनुलंघ्य पर्वत आहेत, हे सगळं आहे. अनुलंघ्य समुद्र आहेत, हे सगळं दिसतं आपल्याला. तर हे सगळं जरी जी काही वैविध्य किंवा जे काही त्याच्यामध्ये थोडीशी कठीणपणा आहे तसा तो ईशावास्यात येणंही स्वाभाविक आहे. कारण ते जीवनाचं दर्शन आहे. ते सुरुवातीपासून जीवन कसं आहे हे सांगण्यापासून
शेवट कसा असावा हे सांगण्यापर्यंत पुरतं, एक उपनिषद पुरतं. तर त्यातला जो नेमका आता कठीण भाग आहे तो ह्या 3 श्लोकात जरा आलेला आहे. समजून घ्यायच्या दृष्टीनं जो किचकट वाटतो, पण वास्तविक जो वस्तुस्थिती पण आहे आणि सरळ पण आहे असा भाग आहे तो. खरं म्हणजे फक्त तो थोडासा अपरिचित राहिलेला आहे. त्याला कारण आपल्यावर असलेले संस्कार, आपल्या आजूबाजूची परिस्थिती, विशेषतः आपली शिक्षण पद्धती, तिच्यामुळे असं झालंय की माणसाला फक्त बाह्य अस्तित्वच आहे अशी समजूत झाली आहे. आंतरिक अस्तित्वाकडे माणसाचा प्रश्न केव्हा येतो? ज्या वेळेला ताणतणाव येतात तेव्हा मग सायकियाट्रिस्टकडे जाण्याशी संबंध येतो. काहीतरी अजूनही पार्ट आहे आपल्याला की ज्यामुळे गोंधळ होतो असं वाटतं, तेव्हा तिकडे जातात मग असं होतं. किंवा हे अशा तऱ्हेचे नैराश्य, मरगळ वगैरे असं काहीतरी, तर तेव्हा त्या पार्टची जाणीव होते. इथे त्याच्याही पुढच्या पार्टबद्दल ते बोलतायत, त्यामुळे तो तर ह्यात कुठे येतच नाही. म्हणून ते थोडासा अवघड भाग लागल्यासारखं इथे होतं आपल्याला. तेव्हा हे जे आत्ता वर्णन आहे, फिरविती पाठा आत्म्यास प्रकाशा सदशा तया जाती ते आसुरी लोकी अंधारे वेठले जया, इथपर्यंत लक्षात येतं. कारण ज्याला कदाचित स्वर्ग कळत नसेल पण जग कळतं, पाताळ कळत नसेल पण जग कळतं. पाताळ म्हणजे आता अंडरवर्ल्ड कळतं. आता पाताळाविषयी काही शंका आहे की कोणाला पण सांग, इतकी वर्ष होती. बऱ्याच बुद्धिमान लोकांना पाताळाविषयी शंका होती आणि पाताळाविषयी ज्या पद्धतीने सांगितलं गेलं त्यामुळे खोदून वगैरे बघण्याचा काही प्रयत्न केला, तिथे काही ते सापडले नाही. तर त्यांना काय म्हणायचं होतं ते आता लक्षात आलेलं आहे. तर तसं अंडरवर्ल्ड कळलं आपल्याला. वर्ल्ड तर चालूच आहे कळण्याचं काम, त्यात राहणंच भाग आहे, त्यामुळे ते कळते. तेव्हा आता स्वर्गाविषयी शंका उरायचं कारण नाही असं माझं तर्कशास्त्र म्हणतं. आपल्याला पटतं का? बघा, ज्या अर्थी जी गोष्ट मला पाताळ म्हणून कळत नव्हती ती आता चांगली अनुभवायला यायला लागली, तिने माझं वर्ल्ड सुद्धा ग्रासलं जायला लागलं अंडरवर्ल्डनी, अशी परिस्थिती झाली. हे ज्या वेळेला होतं त्यावेळेला मग काहीतरी स्वर्ग नावाची अवस्था असली पाहिजे. तिचा बोध ज्या याने होतो, स्वर्ग हा इहैव तैर्जितः सर्गो येषां साम्ये स्थितं मनः, असं गीतेने तिकडून उचललेलं एक इकडे आपल्याला कळण्यासारखं आणून सोडलेलं तत्व आहे. हे तत्व मूळ तिथून निघाले. तेव्हा जसं आसुरी कळतं तसं मानवी कळतं आणि तसं दैवी सुद्धा आता कळायला हरकत नाही. याचे अनुभव येणारी माणसं, याचा अनुभव देणारे लोक आपल्यामध्ये आहेत. ते दैवी जीवनाचा बोध करून देतात, दैवी जीवन जगतात. असे जर लोक असतील तर स्वर्ग आणि दैवी जीवन या गोष्टी आपल्याला समजून घ्यायला तरी अवघड असू नयेत. तर तशा ह्या विद्या आहेत. विद्या, अविद्या आणि आत्मविद्या अशा ज्या 3 विद्या केल्या त्यातली आत्मविद्या लुप्त आहे, तिचा बोध होत नाही. ती कारण ती कशी आहे? इथे आता आपण शेवटी आलो, ते आपण इथेपर्यंत आलो होतो गेल्या वेळेला, कालच्या वेळेला, की आत्म्याची कल्पना येत नाही, मनाची कल्पना येते, परिणामावरून तरी येते. मनासारखं झालं नाही म्हणजे मन आहे एवढं तरी मान्य करतो मनुष्य. सर्वसाधारणपणे तसा पार्ट कोणी मान्य करत नाही, पण मनाविरुद्ध होतं, मनाला त्रास झाला, असं झालं म्हणजे मग मनाचं अस्तित्व मान्य करावं लागतं कुठल्या तरी स्वरूपात. कसं आहे ते माहित नाही. तर कदाचित तुम्ही एखाद्या ते काही मेंदूच्या भागात त्याचं अस्तित्व शोधा, पण ते तिथं सापडणार नाही पूर्ण, एवढं खरं. तर असं काहीतरी अस्तित्व मान्य करावं लागतं. आता आत्म्याचं कसं मानायचं असा प्रश्न येतो. तर त्यामुळे इथे आपल्याला श्रद्धेने मार्ग सांगितला की इथून पुढे सोडवा, ही 3री विद्या आहे. तर त्या जे मन मला जाणवतं, ज्याच्यामध्ये मला सुखदुःख अनुभवायला येतं, त्याच्यामध्ये निराशा, आनंद, उत्साह, कुठल्याही स्वरूपाचे भावना मला अनुभवायला येतात, अशा तऱ्हेची जी स्थिती आहे ती मनोविद्या म्हणू आपण. तिथं जर थोडंसं आकलन झालं तर मनोविद्या येईल माणसाला. ज्याला मानसशास्त्र येतं, मानसशास्त्र ही शास्त्रीय पातळीवरच आहे, मी विद्या म्हणतो त्याला. मनोविद्या कळली तर मनाचे व्यवहार कळतील आणि त्याच्यातले कुठं घोटाळे काय होतात हे पण कळेल. मनोविद्या कळावी माणसाला. तशा लौकिक विद्या कळाव्यात. लौकिक विद्या कळली तर आपली उपजीविका कशी एखाद्या विद्येने होते. वनस्पतीशास्त्र असो, रसायन असो, काय असेल ते असो, त्याची जी विद्या, वाणिज्य असो, त्याला जी कळली त्या विद्येने त्याची उपजीविका झाली, पोटाची व्यवस्था झाली. पण मनाची व्यवस्था नाही झाली, त्याला मनोविद्या लागेल काहीतरी. मनोविद्याचं ते साधन असेल ते आपण शोधा, मनोविद्या समजून घेऊ. पण इथे आता आहे ते जरा थोडं आपण 4, 5, 6 मध्ये जे जातो आहोत. मना पलीकडे वेग स्थिर परी गतिकारक प्राप्य ना इंद्रिय देवाना सृष्टीला प्राणदायक हाल चाल करी न करी
राही जवळ दूरही, बाहेर अंतरी आत्मा, दिक्कालातीत आतही, स्वतात सर्व जगताला, जगती स्वतःसही, पाही तो कधी न कंटाळे, कोणासही कशासही. ही मनोविद्या कळली की त्याच्या पुढच्या अवस्थेमध्ये नेण्याचा प्रयत्न आहे. म्हणून आपल्याकडे आत्मविद्येला सर्वश्रेष्ठ स्थान दिलेले आहे. त्याच्या पलीकडे अजून काही अस्तित्व मला आहे. मला मनाचं अस्तित्व केव्हा कळलं, जेव्हा मला ते जाणीव झाली तेव्हा कळलं ना काहीतरी, की मनाविरुद्ध झालं तेव्हा मला कळलं. मनासारखं झालं, आनंद झाला तेव्हा कळलं की आहे काहीतरी. तर तसं अजून थोडं जरा जर अंतर्मुक्तेनं पुढे पाहिलं तर ही अवस्था आपल्याला हे विद्या कळू शकेल. तिला आत्मविद्या असं म्हणतात. ती मध्ये लागली आता ह्या 4-5 श्लोकामध्ये. 3 श्लोक आपल्या दृष्टीने, जे 4, 5, 6 हे जे 3 आहेत, त्या 3 मध्ये त्याची वैशिष्ट्य मांडलीत. ती थोडीशी मनाच्या पुढे असल्यामुळे मनाला ओलांडून जाणारी आहेत. मनापलीकडे वेग, मनाचा वेग कळू शकतो, ठीक आहे, मग मनापलीकडे वेग आहे असं समजा. आता समजूनच सांगावं लागतं, कारण शेवटी हा अनुभवाचा प्रांत सुरू झाला की तिथे फक्त समजून सांगावं लागतं की लक्षात घेऊ असं. हाल चाल करी न करी, राही जवळ दूरही, बाहेर अंतरी आत्मा, दिक्कालातीत आतही. इथपर्यंत आपण आलो का? हे विरोधाभास वाटतात, पण अशी एक स्थिती असते की जिथे विरोधाभास संपतात. म्हणून विश्वाच्या उत्पत्तीचं कोडं उलगडलं नाही. अंडा आधी का कोंबडा आधी, काय ते उलगडलं नाही ना अजूनही आपल्या साध्या भाषेमध्ये. ते नाही उलगडलं आधी काय ते. तर तसंच हे की ते उलगडलं नाही अजूनही. ते तिथून सुरू कसं झालं ते काही सांगता येत नाही. सुरू झालं याबद्दल काही दुमत नाही, कारण ज्या आपण आहोत तर तिथे सुरू झालेलं असलं पाहिजे. कुठे सुरू झालं, तिथे कसं सुरू झालं हे कळत नाही. ते सुरू करायच्या प्रयत्नाचं काय झालं आपल्याला माहिती आहे. सुरू कसं झालं ते शोधायचे आपण नाही का प्रयत्न केले, अजून पण करू, त्याविषयी आपल्याला आदर आहे. ते प्रयत्न करीत राहावं. पण होतं काय त्याचं की तिथे ते कळत नाही होतं, असं काहीतरी होत आहे. जाणणं शक्य आहे, पण कळण्याचे जे नेहमीचे मार्ग आहेत त्या मार्गाने तिथं जाऊन पोचता येत नाही. कळण्यामध्ये आपल्याला 2 गोष्टी विभागायला लागतात, तेव्हा त्या कळायला लागतात. ही यापासून वेगळी आहे. हे जर मी उद्या पुस्तक म्हणजे जर डबी म्हटलं तर पटणार नाही ही गोष्ट ना. त्यामुळे डबी वेगळी, पुस्तक वेगळं. म्हणजे काय ते स्पष्ट करून सांगा म्हटलं तर हे काय आहे म्हटलं तर मनुष्य आयडेंटिफाय करू शकतो. हे बरोबर आहे. हे केव्हा करेल की ज्या वेळेला हे ह्याच्यापासून वेगळं असेल तेव्हाच करता येईल. पण वस्तुरूप म्हणून काय म्हटलं तर ह्या 2 काय आहेत तर वस्तू आहेत म्हणून सांगेल. हा म्हणजे कुठेतरी एका पातळीवर ते येऊ शकतात. साध्या भाषेमध्ये अगदी सोप्या भाषेत ते आत्म खाली आणण्याचा प्रयत्न करतो, एवढंच फक्त की त्यातल्या त्यात किती खाली आणता येईल. तर ही डबी आहे आणि हे आहे आणि ही पेटी आहे एवढं कळू शकतं. ह्या 3 गोष्टी स्वतंत्रच आहेत. ते एक आहेत कसं म्हणता येईल, पण म्हणता येईल. कोणत्या भाषेत म्हणता येईल, त्या 3ही वस्तू आहेत. आता वस्तू या स्वरूपामध्ये त्या सर्व एकत्र आल्या. त्या वेगवेगळ्या कशा झाल्या, आता प्रत्येकाची घटना शोधून पहा म्हणजे वेगवेगळ्या कशा झाल्या ते कळतील. पण एक नक्की ते वस्तू आहेत. अशाच सगळ्या वस्तू आहेत जगामध्ये. असं जर पुढे गेलं समजा तर सर्व वस्तू मिळून एकच सापडेल. जे गुरुदेव वस्तुदर्शन म्हणतात तिकडे, ते वस्तुदर्शन म्हणजे काय असेल त्याची थोडीशी झलक मिळते. आपण त्यात काही बाकीच्यात जायचं कारण नाही. पण सर्व जर एकत्र करत गेलं तर ही सुद्धा वस्तूच की, होय की नाही. हाल चाल करी न करी वगैरे ठीक आहे मान्य, पण त्याच्या पलीकडे असलेली पण बाकीची जी सगळी आहे ती वस्तूच आहे तशी. तर तशाच ह्या वस्तू आहेत. आता हेच जर समजा आपण म्हटलं की हे वेगळे ते वेगळे, यांचं नाव क्षय, यांचं नाव यज, त्यांचं नाव अड्ड, यांचं नाव अड्ड, हे ठीक आहे. पण हे सगळे कोण आहेत तर ही सगळी माणूस म्हणून माणसच नाही का. म्हणजे क्लासेस केले फक्त आपण, म्हणजे वेगवेगळे वर्ग केले की ही माणसं आहेत, हे पशु आहेत, हे अमुक आहेत, ते अमुक आहेत, असे आपण फक्त आपल्याला कळण्याच्या सोयीसाठी आपण विभाग केलेत. तर आपल्या ज्ञानाची पद्धती विभाग करून शिकण्याची आहे. आता ह्या विभाग करता करताच आपल्या लक्षात येतं की अरे हे जरी सगळं झालं तरी ही माणसं आहेत. म्हणजे ती माणसं म्हणून आता किती आहेत असा जर विचार केला, क्षणभर एक पाऊलवर गेलो. आता ह्या वस्तू म्हणून किती आहेत तर वस्तू म्हणून संख्या 3 आहे, पण संबंध वस्तू म्हणून विचार केला तर वस्तू एकच आहे. आता तिचे इन्ग्रेडियंट्स वेगळे, ह्याचे वेगळे, ह्याचे वेगळे, हे मान्य आहे सगळं. जे आपल्याकडे जसं ट्रान्सफॉर्मेशन आहे, फक्त सगळं एकत्र केलं तर जळू शकतो आणि एक राख होईल ती एकच असेल. सगळं एकत्र केलं आणि समजा जाळलं, अशी कल्पना करून परिवर्तन केलं त्याच्यामधलं तर काय होईल तर एवढीशी राख होईल. हे एकच स्वरूप त्याचं पाहायचं असलं तर आपल्याला मनाने कल्पना करून हे एक स्वरूप आहे हे जाणता येतं. त्याच्यासाठी काही वेगळी राख करायची काही गरज नाही.
काय आवश्यकताच नाही आपल्याला, जे समजून घेता येतं की हे सगळे एक आहे. मग तसंच ही जी आपण बकड म्हटलेली जी माणसं आहेत ती सर्व मनुष्य एका स्वरूपात मोडली. असंच मनुष्य म्हणजे त्याच्यात जास्त प्राणशक्तीचा आविष्कार आहे. इथे म्हटलं आता आपण जे हे बोललो, सृष्टीला प्राणदायक, हे सृष्टीला प्राण देणारा, प्राणाचा आविष्कार कुठे जास्त आहे कुठे कमी आहे. सर्व सृष्टी प्राणमय आहे यात शंकाच नाही. दगड झाला तरी प्राणमय आहे, तर आविष्कार कमी आहे. चेतनेचा आविष्कार हा थोडासा कमी आहे तिथे, म्हणून दगडातली स्पंदनं आपल्याला ऐकू येत नाहीत. पण त्या जे काय पार्टिकल आहे, एक काय एवढे म्हणून काय कण त्यातला, तर ते न्यूटन प्रोटॉन ते फिरतात कुठं काय दिसलं, काय दिसत नाही आपल्याला. एवढं दगड दिसतो की नाही, त्यात काही फिरत वगैरे असेल का असं कोणी मान्य करेल का? तर नाही करणार. पण हे करणं भाग पडतं. तर का कारण असेल? तर ती दृष्टी माझ्याकडे नाही म्हणून, मला ते शास्त्र माहित नाही म्हणून. पण ते फिरतात, ते एक नाही 2-3 असतात, मग एक स्थिर असतो, मग अमुक फिरतात. हे सगळं आपण शास्त्रात मान्य करतोच ना. त्यांचं म्हणणं हेच शास्त्र इकडे आत्मविद्येच्या बाबतीत असं म्हणतं की हालचाल करी न करी, एकाच त्या मूळ वस्तूचे हे गुणधर्म सांगितले फक्त, की जी माझ्या ज्या नेहमीच्या विद्या आहेत त्याच्या पलीकडे जी मनोविद्या आहे तिच्याने कळणाऱ्या थोड्याशा गुणधर्मांच्या आणखीन पलीकडे, ती पाहिजे कशासाठी मला हे शिकून घेणं आवश्यक आहे. मात्र ही मला पाहिजे कशासाठी, तर त्या पातळीवर सगळे एक होऊ शकतात. आज समजा महाराष्ट्र आणि एक समजा दुसरा आपल्यातलं राज्य यांचं भांडण आहे, अतिक्रमण झालं आपल्यावरती, तर काय होणार? तर आपण सगळे एक होणार. कोणत्या पातळीवर एक होणार? महाराष्ट्राच्या पातळीवर सगळे एक. आता ह्याही दोन्ही देशावर समजा अतिक्रमण झालं बाहेरच्या देशाचं, तर मग कोणत्या पातळी एकत्र होणार? देशाच्या पातळीवर एकत्र होणार. आता या समजा हे दोन्ही देश 5 देश 100 1000 काय आपले देश 108 काय 100 असतील ते देश, ह्यांच्यावर समजा परग्रहाचं अतिक्रमण झालं. विचाराने सोडवायचं असेल तर असं सोडवत जाता येतं एवढंच फक्त, की तिथे मग आता तुम्ही अमेरिकन एक कसे काय आहोत. कारण आता परग्रहाचं अतिक्रमण आहे, ते कोणत्या बाजूला होईल हे सांगता येत नाही. कदाचित ते स्कायलॅब पडायच्या वेळेला जशी संबंध जगभर धास्ती होती की कोणाच्या डोक्यात पडतो कोणाला, आपलंच कर्तृत्व होतं, पण तरी सुद्धा कोणाच्या डोक्यात पडतो परग्रहाचं वगैरे काय नव्हतं, आपण निर्माण केलेला उद्योग होता. पण तो सुदैवाने समुद्रात पडून सुटलो आपण, म्हणजे ज्यांना जुन्या माहिती आहेत ना माहिती असेल, आणि अजूनही असं घडतं. तर हे जे काही हे समुद्रात पडलं म्हणून ठीक आहे, पण त्यावेळेला ते फिरतंय त्यावेळेला प्रत्येक देश अलर्ट आहे की आता असं जर समजा उद्या परग्रहाचं आक्रमण असेल आपल्यावरती, तर अशा वेळेला मग अमेरिकन, पर्शियन, ते हेन, कॅनेडियन, हेन, भारतीयन, पाकिस्तानी वगैरे काही नाही, ते सगळे एक कसे झाले मग अशा वेळेला? आता हे एक आहेत का? तर मला तर शेजाऱ्याविषयी शंका आहे. हे कुठले आले ते घरातले मी 2 आहोत, तर त्यांचं माझं पटत नाही. आयुष्य झालं 25 वर्ष संसार केला, आमचं एकमेकांचं कधी पटलं नाही म्हणून सांगतात. हे 2 आहेत तिथे, पण तिथे इथे आणि अमेरिका सुद्धा एक. म्हणजे हे काय प्रकरण आहे? हे तुम्ही ज्या पातळीवर जसे जाई म्हणून विचार कराल त्यानुसार तुम्हाला ते सापडेल. आता हे जर समजा एक व्हायला मला फक्त आज संकट लागतात, माझी इनेबिलिटी आहे ओळगाव, की माझी ही एक प्रकारची कमकुवतपणा मनाचा आहे, की ज्या वेळेला कधी माझ्यावर महाराष्ट्र, गुजरात, काय मध्य प्रदेश, बिहार यांच्यावर जेव्हा पाकिस्तान आक्रमण करतो तेव्हा आम्ही सर्व भारतीय एक आहोत असं घडू शकतो. तोपर्यंत आम्ही एक नाही आहोत, ते वेगळे, हे वेगळे, ते वेगळे, ते वेगळे, असं सगळं आहे. म्हणजे मला ते समजून घेण्याची क्षमता नाही असं नाही. त्यावेळी कुठल्या क्षमतेने मला समजून घेता आलं की मी अमेरिकन सुद्धा एक आहोत, की मी रशियन सुद्धा एक आहोत, हे मला कधी समजता आलं? का समजता आलं? तर त्याच्याही बाहेरचं आक्रमण माझ्यावर झालं म्हणून. म्हणजे एक असण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे, फक्त तिचं स्वरूप मनाने मर्यादित केलेलं आहे. मन म्हणतं की एरवी मात्र आपण वेगवेगळेच आहोत. मग कोणी धर्माच्या नावावर वेगळेपणा करतो, कोणी देशाच्या नावावर करतो, कोणी ज्ञानाच्या नावावर करतो, कोणी संपत्तीच्या नावावर करतो. भेद इतके अपरिमित करून ठेवलेले आहेत की खरोखर ह्याचं एकत्व करायचं कसं असा प्रश्न आहे. म्हणून अशी संकट काहीतरी उद्भवली की एकदम सगळे, आता त्यावेळेला गरीब श्रीमंत वगैरे काही भेद असतो? मला सांगा, हे कुठले भेद असतात का? आता जर परग्रहाचं आक्रमण झालं तर त्यावेळेला काय असतील ती शस्त्र, हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन, अमकं तुमकं सगळं, म्हणजे ते बाकीचे जे एरवी ते तलवारी उचलून वगैरे आहेत, काही नाही त्या क्षणी. एकदम आधी पहिल्यांदा हटवलं पाहिजे, त्याच्याशिवाय आपण सुरक्षित राहणे. म्हणजे सुरक्षिततेपोटी किंवा मनाच्या साध्या एखाद्या ऑपरेशन पोटी किंवा मनाच्या पातळीवर मग आम्हाला हा संकटाची चाहूल लागली तर आम्ही एक होऊ शकतो. मी एक आहेच म्हणावे खरं सांगायचं तर,
मनुष्य म्हणून मनाच्या पातळीवर सर्व भीतीच्या पातळीवर एकत्र आले की नाही आले. आज एकत्र येण्याची पातळी भीती होती, ती खरी पातळी माझी समजून हिच्या पातळीवर आहे असं त्यांचं म्हटलं. आता ते आपल्याला समजून घेता येते का बघूया. ते आता याच्याही पलीकडे त्यांचं म्हणणं असं आहे की ही फक्त मनाची भीतीची ऑपरेशन्स आहेत. एखादा निर्भय असला, समजा अशी कल्पना करा, जगावर अतिक्रमण होत आहे आणि बाहेरून कुठल्या तरी परग्रहावरून काहीतरी पाणी यायला सुरुवात झाली, रॉकेटची यायला सुरुवात झाली, तर अशा वेळेला सगळ्या यंत्रणा एकमेकांना सगळे जोडले जातील. अगदी भारत पाकिस्तान कोण काय वाटेल, अमेरिका काय, रशिया काय असेल, ते सगळे म्हणतील की ते कुठून येते लक्षात ठेवा, तिथल्या तिथं त्याचा नाश करा, तुमच्या बाजूला तुम्ही नाश करा, आमच्या बाजूला आम्ही करतो, आपल्याकडे आपत्ती नियंत्रण यंत्रणा वगैरे नसतात का, तसेच सगळे एकत्र सगळ्या जगाच्या एकत्र होतील आणि सगळे त्यांच्याशी लढायला सुरुवात करतील. आपापलं जे शस्त्र असेल ते चालवा, पण त्यांना सगळ्यांना हे करा, नष्ट करा या क्षणी. कारण का ती सुरक्षितता महत्वाची, म्हणून ती आपली जी सुरक्षितता महत्वाची आहे त्याच्यासाठी केवळ माझी एकत्र येण्याची यंत्रणा काम करते. त्यावेळेला मन हे सगळं समजून घेऊ शकतं, सगळं करू शकतं, सगळे भेद विसरू शकतं. म्हणजे विसरू शकतं म्हणजे काय, तात्पुरते विसरू शकतं. तर त्याच्यामध्ये मुळात आहेत का, तर त्या मनाच्या पातळीवर ते आहेतच. कारण मनाला ते जपायचेत, मनाला जपायचेत, कारण त्याच्याशिवाय स्वतंत्र अस्तित्व नाही ना. आपण घरात मला काही व्हॉइस नाही, आपल्या वेळी आपण म्हणतो ना तसं. कारण स्वतंत्रपणा पाहिजे म्हटल्यानंतर तो स्वतंत्रपणा प्रत्येकाला टिकवायचा आहे. फक्त ह्या परिस्थितीत तो टिकवणं शक्य नाही, म्हणून आणि सर्व प्रकारचे मूलभूत अधिकार सुद्धा रद्द होतात असं एक कलम आहे. मूलभूत अधिकार आहेत तुम्हाला मान्य आहे, पण आणीबाणीच्या काळात दे आर ऑल इन अबेन्स. काही त्यांचे इफेक्टिव्ह नाही, काही तुम्ही मागायचं नाही, काही अपेक्षा काय बोलायचं नाही, जे संकट आले त्याला तोंड द्यायचं. अशा वेळेला सर्व मूलभूत अधिकार सुद्धा सगळे बाजूला ठेवले जातात. ही सगळी वेगवेगळ्या नावावर आपल्या मनाचे कारभार आहेत, स्वतंत्र करण्याचे, भेद करण्याचे, अलग करण्याचे आणि त्या मार्गाने स्वतःला सुरक्षित करण्याचे. मनुष्य का करतो ते पण समजून घ्या. हे मनाने जे वेगळेपणा आहे ना, हा केवळ स्वतःच्या अनेक अशा गोष्टी, म्हणजे आपण त्यातली एक लक्षात घेऊ, ही सुरक्षितता आहे ती मला घरात सुद्धा माझ्या स्वतंत्रपणाची, म्हणजे त्याची सगळ्याची मुळं पुन्हा मूळ स्वार्थ आणि अहंकारात आहेत. त्या अहंभाव ही साधी गोष्ट आहे जी माणसाला स्वतंत्र ठेवू इच्छिते. म्हणून माणसाला वेगळेपणा हवा असतो, कुठेही स्वतःला काही वेगळेपण असावं असं त्याला वाटतं. ते वेगवेगळ्या मार्गाने मिळवायचा तो प्रयत्न करतो. अशा पद्धतीनं मनाची विद्या जी आहे ना, ती हे सगळं स्पष्ट करून देईल. का संघर्ष निर्माण झाले, मी वेगळं व्हायचा प्रयत्न केला म्हणून. आपण चार चौघात जाऊन चार चौघांसारखे राहा, आपल्याला कुठलीही अडचण नसते. वाढ आपण चार चौघात जा आणि स्वतंत्र राहायचा प्रयत्न करा, जमेलच असं सांगता येते. समजा तुम्ही कोणी मोठे असाल, काहीतरी लाल दिव्याची गाडी असेल आलेली, तर कोणीतरी स्वागताला वगैरे जाईल. आपण चालत आलो, आत आलो, कुठली गाडी येणार नाही, कोणी उभा राहणार नाही, काही नमस्कार नाही, चमत्कार नाही, या म्हणा बसा म्हणतील, जा म्हणतील. हे जर मी वेगळेपणा असेल मला करायचं तर. पण हा जर करायचा नसेल तर तुम्हाला सर्वत्र सगळीकडे जसाच्या तसा, जसे आहात तुम्ही तसा प्रवेश सर्वत्र आहे. तर हे काय आहे, तर मी स्वार्थ किंवा या मार्गाने स्वतःला वेगळेपणा अहंकाराच्या निमित्ताने वेगळं करू इच्छित नाही, म्हणून मी सुरक्षित आहे एका अर्थाने. कारण मला काही वेगळं, आज जे वेगळेपणाने सुरक्षित राहण्याची ही माणसाचे प्रयत्न चालले आहेत, ते त्या मार्गाने मनुष्य सुरक्षित राहत नाही. सामान्य राहण्याने, एका पातळीवर राहण्याने जास्त सुरक्षित आहे. जो वेगळेपणाने उभं केलेलं आहे, ज्याने काहीतरी इमला, तिथंच हे झालेलं आहे, आघात झालेला आहे. ज्याचं तसंच घर आहे झोपडीचं, त्याच्यावर नाही आघात झालेला आहे, ते वेगळेपणाचा आघात आहे. तो मनाची विद्या हा एक स्वतंत्र विषय. आपण एवढं लक्षात घेऊ की मनाने हे सगळं भेद करण्याचं काम सुरू आहे आणि भेद विसरायला त्याला येतात, फक्त ते संकटाच्या प्रसंगी त्याला हवे असतील तेव्हा बाजूच्या परिस्थितीप्रमाणे असं त्याला काम करता येतं. ही मनाची पातळी झाली काम करण्याची. इथे म्हणणं असं आहे की याच्याही पलीकडे आपल्याला स्वतंत्र अजून एक अस्तित्व आहे की जे वेगळंच राहायला पाहिजे असं नाही, ते वेगळं नाहीच. त्याला आत्मविद्येचं स्वरूप आपण म्हणतो. आज आपण थोड्याशा 3 अवघड श्लोकांना आलो ही गोष्ट खरी, पण त्याला काय आहे त्याची स्थिती, त्याला मनापलीकडे वेग आहे. ते स्थिरही आहे, ते गतिशीलही आहे. ते कोणत्याही क्षणी गती घेऊ शकतं, कोणत्याही क्षणी स्थिर राहू शकतं, हे आपल्याला कळतं. म्हणजे मी काल आपल्याला मुलाचं म्हटलं, मूल गतिशीलही असतं, खेळणारं मुलंही आहे आणि जाग्यावर बसणारं पण, अभ्यासाला बसलेलं एकाग्र आहे, जाग्यावर बसून आहे, खेळायला निघालेलं चपळ आहे आणि गतिशील आहे. तर ते गतिशील आहे आणि स्थिर पण आहे. तर गतिशील आहे का स्थिर आहे मूल, तर आता तुम्ही म्हणाल ते दोन्ही आहे. विरोधाभास आपल्या पण जीवनात आहेत, फक्त आपल्याला विरोधाभास कुठे नडेल विचार करत गेलात तर एकाच वेळेला स्थिर आणि एकाच वेळेला गतिशील नाहीये. मात्र
इथे विरोधाभासाचा प्रश्न येईल. जर तर्काने मनुष्य सोडवत जाईल तर तो म्हणेल की या क्षणी मूल आता अभ्यास करते म्हणून ते स्थिर आहे, आणि तिकडे ज्या वेळेला ते खेळायला जाणार त्यावेळेला ते अत्यंत चपळ आहे, ते गतिकारक आहे, आणि इथे गतिशील आहे, आणि इकडे स्थिर आहे. आता स्थिर आहे आणि गतिशील आहे एकाच वेळेला नसतं असं आपण म्हणतो. मी आपल्याला आणखीन एक उदाहरण क्षणभर देतो पुढे जाऊन. आपल्याकडे ध्यानाचे वर्ग वगैरे चालतात, मला त्यातलं काही येत नाही, फक्त मी आपलं थोडी माहिती म्हणून सांगतो, माहिती म्हणून आपल्यासमोर ठेवतो की पाठीचा कणा ताट ठेवा, ती मांडी घाला, ते काय हात करा वगैरे काय काय सांगतात ना आपल्या. थोडंसं एक आम्हाला कुठेतरी चुटपुट ट्रेनिंग होतं त्याचं, तर ते असं करा तसं करा, मग पापणीही हल्ली नाही पाहिजे वगैरे सांगतात आपल्याला, हो की नाही. पूर्ण स्थितिशील असं आपण म्हणू, स्थितिशील. आता त्याच वेळी मन स्थितिशील असतं का? एकाच वेळी पापणी सुद्धा हलत नाही. पाठीचा कणा ताट, ते असं काय ते घातलेलं, त्यातल्या त्यात अर्ध पद्मासन, पद्मासन वगैरे तर फार मोठी गोष्ट झाली, अर्ध पद्मासन, साधी मांडी, अमकं तमकं वगैरे सगळं, हे सगळं केलेलं आहे. एका वेळेला मी स्थिर आहे, पण त्याच क्षणी आत मी अत्यंत अस्थिर असू शकतो. हे एकाच वेळेला असतं ना, तर हे एकाच वेळेला असण्याची ही झलक आहे फक्त. त्याचं तसलं नाहीये, हे माझ्या ताब्यात मन नाही म्हणून मी अस्थिर आहे. ते सगळं त्याच्या ताब्यात राहून ते स्थिर आणि गतिशील का असू शकणार नाही? माझ्या जी गोष्ट ताब्यात नाही एका वेळेला स्थिर राहते, एका वेळेला अस्थिर, एकाच वेळेला. आता ते मगाशी ते चपळण ते वेगळं ते मान्य आहे, पण आता मात्र मी ज्या वेळेला ध्यानाला बसलेलो आहे त्या क्षणी माझं मन संबंध जगाच्या आवारात हिंडते आणि माझी पापणी सुद्धा हलत नाही, गुब्बळाची सुद्धा हालचाल करायची नाही वगैरे वगैरे. तर असं सगळं आहे. हे जे सगळं आहे ते स्थिर आहे, आणि दुसऱ्या बाजूला जे माझ्या ताब्यात नाही ते मात्र अत्यंत गतिशील आहे. हा माझा स्वतःचा ध्यानाचा अनुभव आहे. जी मनुष्य ध्यानात पुढे गेला असेल तर सगळं एक असेल वगैरे मी मान्य करतो, पण तरी सुद्धा हा जर माझा ध्यानाचा अनुभव एकाच वेळेला गती आणि एकाच वेळेला स्थिती असा असेल, तो आणि त्याचं कारण असं असेल म्हणजे आहे की ते ताब्यात नाही म्हणून, तर मग जे ह्या सगळ्यावर ताबा चालवतं ते एकाच वेळेला त्याच्या इच्छेनं स्थिर आणि त्याच्याच इच्छेनं गतिशील का असू शकत नाही, हा प्रश्न आहे. म्हणून ते मनापलीकडे वेग स्थिर परी गतिशील आहेच, पण गतिकारक आहे. दुसऱ्याला गती देण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे. नुसतीच गती त्याला आहे असं नाही, गतिकारक पण आहे, आणि म्हणूनच ते इंद्रियांना सापडत नाही. इंद्रियांना सापडण्याची शक्यता, इंद्रियांची मर्यादा काय, डोळ्याची मर्यादा काय, आपल्याला ते वाचायला सांगत नाहीत का, ते कचट तप वगैरे तसलं ते नाही का वाचायला सांगत, म्हणजे ती माझ्या डोळ्यांची मर्यादा. आता त्याला जास्तीत जास्त काय जोडेल, ते एखादं बायनॉक्युलर जोडेल, एखादं काय दुर्बीण जोडेल, मग त्याला अजिंक्य ताऱ्यावरच दिसेल, पण त्याच्या पलीकडे नाही. म्हणजे प्राप्य इंद्रियांना का नाही, तर हे स्वरूप कसं सापडायचं एक, आणि दुसरी गोष्ट अशी की ते मुळात बाहेरच नाही, तर सापडेलच कसं त्याला. मूलभूत प्रश्न वेगळाच आहे. ही फक्त सापडण्याची प्रक्रिया सांगितली, त्यांना सापडण्याची प्रक्रिया अशी सरळ आहे. मला भिंती पलीकडचं नाही दिसत, इंद्रियांना दिसतं ना, मग आता मला दिसतं की नाही तर दिसतं, पण ह्या झाडाच्या पलीकडे किंवा काय भिंत आहे त्याच्या पलीकडे दिसतं का, तर नाही. म्हणजे इंद्रियांची मर्यादा तिथंच ठरलेली आहे. बाहेर बघताना सुद्धा एक इंद्रिय घेतलं डोळ्यांचं तर त्याची मर्यादा ठरलेली आहे. आत बघायचं इंद्रियाचं काम त्याला जमतं का, ते मुळात आधी त्याला ते येतच का मुळात. म्हणून आपल्याकडे अंतर्दृष्टी, अंतर्मुखता हे शब्द वापरले सगळे. मग मन सुद्धा असं समोर दिसलं असतं, आणि मग आपण काय सगळं ठोकठोक करून सगळे पार्ट वगैरे जोडून सगळं ते काय काय गेलं, अँजिओप्लास्टी वगैरे तसलं ते काही केलंच, करून टाकलं. तिथे अडकतं का मनामध्ये, काढून टाकलं, थोडा वेळेला जोडला, प्लास्टिक करून टाकले, सगळं परत प्रवाह एकदम मनुष्य चांगला छान व्हायला लागला. काय करतायत नेम, होय की नाही. किती निरूपण कीर्तन प्रवचन झाली तरी ते तसंच असू शकतं. आहे की नाही, कारण तो पार्ट बाहेरच नाही कुठं काही, जिथं मुळात ऑपरेट होतोय तिथं तो बाहेर नाही. त्यामुळं इंद्रियांना प्राप्य नाही, आणि यांचं तर म्हणणं आहे देवानाही प्राप्य नाही. कारण जे देवांना गती देतं ते देवांना कसं प्राप्य असेल. देव ही सुद्धा अत्यंत आदर्श स्वरूपात माणसाची एक तर कल्पना आहे, नाहीतर जे अवतरले ते देवस्वरूप झाल्यामुळे त्यांना मानण्याची कल्पना आहे. अशा दोन कल्पना देवांच्या व्युत्पत्तीविषयी आहेत, की जे जन्माला आले ते इतके आदर्श वागले, इतके वागले की काळाच्या अंतराने ते देवच झाले. म्हणून राम हा इतिहास आहे, मी मिथ नाही किंवा एखादे काव्य नाही आहे, तो इतिहास आहे. फक्त आता तो इतका इतिहास जुना झालेला आहे आणि त्याच्यामध्ये इतका आदर्शपणा आहे की तो आपल्याला देवस्वरूप झाला. म्हणून म्हणजे हा एक राम. आता त्याच्याही पलीकडे आत्मराम वगैरे वेगळा, पण हे सगळं असं आहे. तर हे इंद्रियांना कसं सापडेल आणि देवांनाही सापडणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे. इतकं ते स्वरूप माझ्या ठिकाणी आहे ह्याची जर समजा मला जाणीव जरी झाली तरी आपण खूप उच्च पातळीवर जाऊन पोहोचू शकतो.
एक वेळ डोंगर चढून जायला अवघड आहे, पण आत्मविद्या एका अर्थाने सोपी आहे. एका बाजूने ती अवघड वाटते. प्राप्य ना इंद्रिय देवाना सृष्टीला प्राणदायक. मला सांगा हे कसं सुरू होतं आणि कसं बंद होतं सृष्टीचं काय सांगता येते मला? काही सांगता येत नाही. वारं कसं सुटतं आणि वारं कसं तापतं काही कळत नाही. महाराज साधं म्हणायचे की झोप लागल्यावर काय जातं आणि झोपेतून जागा झाल्यावर काय येतं हे माणसाला सांगता येत नाही, त्याने विचार करावा जरा. की झोप लागल्यावर नक्की काय जातं आणि झोपेतून जागा झाल्यावर नक्की काय येतं एवढाच विचार सुद्धा आपल्याला अजून सापडला नाही, तर आपल्याला ह्या सगळ्या जगाचं कसं सापडणार? आणि ते तर सृष्टीला प्राण देणार आहे. प्राण ओतणं याचा अर्थ ती सुरू करणं, जागी करणं, गतिशील करणं, कार्यशील करणं हे सगळं आहे ना. प्राणाने ते होतं. मनुष्याच्या शरीरात आला बाबा परत असं आपण म्हणतो. एखाद्या माणसाचं असं होतं एक क्षणभर एकदम स्टॉप सगळं असं काहीतरी होतं आणि ते डॉक्टर ते इमर्जन्सी काय असतात ते करतात. सगळं येतो परत हालचाल सुरू होते, डोळे मोडतात आहे. प्राण म्हणजे काय ते कळते की नाही. तर तसं सृष्टीला प्राणदायक आहे एक बाजू. दुसरी बाजू हे ज्याला लक्षात येतं त्याबद्दल सांगितलंय. स्वतःत सर्व जगात आला. आता ह्या थोड्याशा भाषा थोड्या ती दोन श्लोकात फक्त कठीण आहेत, पुढे नाहीत. पुढे आपले प्रॉब्लेम आहेत ते सगळे पुढच्या श्लोकात येणार आहेत. त्यामुळे जरा आजचा दिवस संक्रमणच आहे आज. त्यामुळे आपण थोडा डोंगराचा चढ सुरू झाला. आता उद्यापासून उतार सुरू होईल. उतार सुरू झाला की आपल्याला लक्षात येईल की काय मजा त्यांनी उरलेल्या श्लोकात केले त्या. तर हा थोडासा चढावर आपण माथ्यावर आलो. ते आपण ईशावास्यंपासून सुरुवात केली. तो बरा तळमाथा होता, तेव्हा आपल्या तळ हे होतं काय पायथा. त्यामुळे तिथे कसं फिरता आलं इकडे तिकडे. हा ठीक आहे, सगळं जग यांनी ईश्वराने व्यापलेले, आनंदाची गोष्ट आहे असं वाटलं, कारण काय फार काही जबाबदारी आली. पण आता मात्र हळूहळू ही चढ लागली. आता चढाच्या माथ्यावर आपण आल्यानंतर हे श्लोक लागतात त्या अर्थाने. स्वतः तर सर्व जगात आला, जगती स्वतःसही पाही तो कधी न कंटाळे, कोणासही कशासही. ही आता स्थिती मिळवायची आहे. ज्याला आत्मस्वरूपाचं भान आलं तो मन सुद्धा नाहीसं करू शकतो किंवा लेखत नाही. मनाला राग आहे पण त्याच्यावर नियंत्रण ठेवणारा कोण? तो आहे माझा जागा. तो जर जागा आहे तर राग कोण? म्हणून ते जैन साधूने विचारलं, आपल्याला मागे सांगितलं होतं ना की यू आर स्पीकिंग समथिंग स्ट्रेंज. मला खूप राग येतो म्हणून त्यांच्याकडे गेले होते ना ते. तेव्हा जैन साधूने विचारलं, तुम्ही मला काहीतरी फार विलक्षण गोष्ट बद्दल बोलतात असं वाटतं. ते म्हणले, अहो कसं स्ट्रेंज कसं, मला किती त्रास होतोय रागाचं. म्हणले बरं तो दाखवा बरं जरा थोडासा. तुम्ही असं कसं दाखवता येईल? तो कधीतरी येतो. म्हणजे जी वस्तू कधीतरी येते ती तुमची कशी असेल? जी वस्तू कधीतरी म्हणजे इट्स मस्ट बी एक्सटर्नल, इंटरनल नाही येते. ती काही कारणाने येते. काही कारण घडतात बाहेर, आत नव्हे. काय कारण बाहेर घडतात तेव्हा ती आत जागी झाल्यासारखी होते. ते कारण गेलं की ती जाते. म्हणजे ती येणारी जाणारी वस्तू आहे. ते तुमचं स्वरूप असूच शकत नाही. म्हणले हे जे जैन साधूने जे ज्या भाषेत सांगितलं त्या भाषेमध्ये मग हे स्वतः तर सर्व जगत आला, जगती स्वतःसही पाही तो कधी न कंटाळे, कोणासही कशासही. का तर जी मूळ माझी स्थिती आहे तिच्या पुढे मन कोण? राग आपल्या भाषेमध्ये मनाला येतो असं आपण म्हणतो की नाही. मनाला राग येतो, मनाला विकार आहे, मनाला हे आसक्ती आहे, अमकं तमकं मनाचं हे स्वरूप आहे असं आपण म्हणतो की नाही. हा जो मधला पार्ट काय जो मन म्हणून आपला आहे तो मला फक्त जगापासून वेगळं करणारा अंतर्गत भाग आहे. बहिर्गत भाग आहे तो समजू शकतो. शरीर आणि वेगळाच आहे की नाही. तुमच्या सगळी आपापल्या शरीराने इतरांच्यापासून वेगळे आहेत. सो दे कॅन बी आयडेंटिफाईड. ते वेगवेगळे ओळखू शकतात. जगाची रचनाच वेगळं केल्यानंतर झालेली आहे, त्याच्याशिवाय रचना होत नाही. द्वैत आहे ना, त्यामुळे वेगवेगळं आहे. त्यामुळे ते वेगवेगळे अशी माणसं ओळखू शकतात. त्यांना नाव आहेत, त्यांना हे आहे, सगळं ते आयडेंटिफिकेशन आहे. ते स्वतंत्र आहेत सगळे. तर त्याच पद्धतीनं ते शरीराने स्वतंत्र असण्याला त्यांचं काही ऑब्जेक्शन नाही आहे, कारण जगाची रचनाच तशी आहे. ती म्हणून ती वेगवेगळी ठेवलेली आहेत माणसं. म्हणून एकासारखा परमेश्वराने दुसरा चेहरा सुद्धा निर्माण केला नाही. क्वचित कुठेतरी लाखो हजारो कोटी माणसामध्ये काहीतरी दिसतं, एखाद्यासारखा दिसतो वगैरे असं. प्रत्यक्षात तसा चेहरा सुद्धा तर वेगळा, ते सुद्धा वेगवेगळं ठेवलेलं आहे. पण हे देहाचं ठेवलंय. मनाने असं वेगळं असायलाच पाहिजे असं बंधन नाही आहे. पण प्रत्येकाला असं वाटतं की मनाच्या पातळीवर मी वेगळा पाहिजे म्हणते. मग हा घ्या त्रास त्याचा. शरीराने वेगळं असणं हा तुम्हाला दिलेलं प्रारब्ध संपवण्यासाठी सोपा मार्ग आहे. हे खरं त्याचं स्वरूप. कारण तुमचं प्रारब्ध मला संपवता येत नाही, माझं प्रारब्ध तुम्हाला संपवता येत नाही. जे मी गाठून गोळा करून आलेलो आहे गाठोडं ते संपवायला मला व्हावं लागतं म्हणून पाठ दिली. एवढा त्याचा अर्थ विकले. आणि ते संपवायचं आहे म्हणून हात दिलेत. त्या हाताने कर्मयोगाने किंवा इंद्रियांच्या साह्याने मी त्याचा त्रास करतो. समजा एखाद्याचं देणं आहे ते मी फेडतो आणि मोकळा होतो. मग देणं फेडण्यासाठी मला कष्ट करावे लागतात. तेव्हा वेगळे पैसा येईल तेव्हा मी त्याचं ते देईन.
तर देण्यासाठी मला जे काम करावं लागेल त्यासाठी हात दिले, डोळे दिले, कान दिले, काय ते केलं. या सह्याने मी ते देणं एखाद्याचं आहे, ते मी कर्ज आहे तर ते मी फेडलं. हे यासाठी मला देह दिला. त्यात मला वेगळे पण जपायचं कारणच काय, पण हा उद्योग माणसाच्या मागे या मनाने लावून दिलेला आहे. तेव्हा आता वी आर ट्रान्सेंडिंग द माइंड. आता मनाच्या पलीकडे विचार आपण करतो. त्या स्थितीमध्ये बघा की तिथे फक्त चैतन्य कुठे वेगळं असतं. तुमच्यातला प्राण वेगळा आणि माझ्यातला प्राण वेगळा असं मग डॉक्टरांच्याकडे असे वेगवेगळे मग कप्पे राहिले असते. आपले ब्लड ग्रुप कसे आहेत, प्राणाचे ग्रुप वगैरे राहिले असते असे. मला नाही वाटत अजून कुठे तसले काही आहेत वगैरे की ह्यांच्यात प्राण घालायचे आहेत, आता कुठल्या ग्रुपचा लागेल किंवा कुठल्या प्रकाराचा आणावा वगैरे. प्राण काय माहिती नाही, जगेल का नाही सांगता येत नाही. आम्ही प्रयत्न करतो, तुम्ही प्रार्थना करा, नाही का. साधारणपणे शेवटी काय असते की आम्ही प्रयत्न करतो, तुम्ही प्रार्थना करा. म्हणजे ह्याच्यात ती जी प्राणशक्ती आहे किंवा जिला चैतन्य म्हणू आपण साध्या भाषेमध्ये, आपल्याला कळणाऱ्या भाषेमध्ये चैतन्य म्हणू, ते चैतन्य जे आहे ते एकच आहे. तो माणूस लहान आला, बाळ आलं तरी तेच, मोठा आला तरी तेच. हे भेद नाहीत का लहान मोठा वगैरे. विद्वान आला समजा तर काही वेगळा प्राण त्याच्यासाठी त्यात घालावा लागतो किंवा त्याची काळजी घ्यावी लागते, असं काही आहे काही नाही. म्हणजे खरोखरच ते एकच आहे. भेद आहेत तो लहान मोठा वगैरे वगैरे. आणि मग भेदाप्रमाणे थोडं बिल खराब, ते आपलं काम, ते मनाचं. ते कशी कोणाची कामं आहेत ते सांगतो तुम्हाला. प्रत्येकाची कामं वेगवेगळी आहेत, ती वेगवेगळी कामं करतात. त्यातलं मन हे काम करतं की तुमची, आपल्याकडे पुण्यात गेलं मी, इथे नाही, इथे चांगली परिस्थिती आहे, पुण्यात गेले ना तर तिथे ते विचारतात तुम्हाला म्हणे किंवा तुमची साधारण स्थिती कशी आहे. म्हणजे आता काय आमची स्थिती कशी आहे, आमची स्थिती सध्या बिघडलेली आहे, हेच खरं मला सांगावं म्हणून तुमच्याकडे आलो. काही कारण आहे का माझी स्थिती कशी. पण बाहेर तुमचा फॉर्म भरून तुमची स्थिती कशी आहे, म्हणजे तुम्हाला पेन्शन आहे, तुम्ही नोकरीत आहात, असलात तर कुठल्या हुद्द्यावर आहात, पगार किती आहे, किंवा काय साधारण तुमचं इन्शुरन्स वगैरे आहे का वगैरे. काय याच्याशी संबंधित त्या आजारपणाचं मला काही कळत नाही. आजारी आहे म्हटलं तर बरं होणं हे काम आहे. पूर्वी असं पाहिलं की तो रोगी आहे, आजार आहे त्याचा, तर त्याला काय ते दुरुस्त करायचं, औषध द्यायचं, तो बरा होईल. तुमच्या झेपेत नाही बसलं समजा तर दुसरीकडे पाठवलं, तिथे बरा होईल, काय असेल ते. किंवा त्याही पलीकडे त्याच्या असेल तर तो जाईल, याच्यापेक्षा काय होणार आहे, हो की नाही. खरं म्हणजे एवढंच. पण तुमची स्थिती कशी आहे हे मनाचं ऑपरेशन. देह आहे त्याच्यात बिघाड झालाय, तर आता तो बिघाड कसा दुरुस्त करायचं ज्ञान त्यांच्याकडे आहे. तर गेल्याबरोबर एंट्रीला त्याचं नाव लिहून घेतलं, तर उद्या कोणाचं काय बिघडलंय कळावं म्हणून इतकं ठीक आहे, हो की नाही. त्याचा पत्ता लिहून घेता, बाबा उद्या ह्याला ह्याच्याबरोबर कोण असला तर ठीक, नसलं तर ह्याचं काय करायचं, असं प्रश्न आला नाही. एकटा मनुष्य ऍडमिट व्हायला आला तर पत्ता वगैरे फोन नंबर सगळं लिहून घ्यावं लागेल. कारण उद्या ह्याचं पुढे काय करायचा प्रश्न येऊ शकतो. समजा आपल्याला नाही झेपलंय तर तसं होऊ शकतं. म्हणून त्याचा पत्ता वगैरे ठीक आहे, पण तुमचा इन्शुरन्स आहे का, तुमचं हे आहे का, तुमची स्थिती कशी आहे, तुम्ही दोघं नोकरी का एकटे नोकरी, कसं काय वगैरे सगळं हे सगळं. आणि मग त्याप्रमाणे इकडचे सगळे उपचारांचे ते सगळं चार्ट वगैरे ते सगळं ओके. मग आता आपण काय चौकशी करायची नाही, फक्त देतात तेवढे भरायचे पैसे, देतात तेवढे पैसे भरायचे. हे काय जे काम आहे की नाही चालू, हे इट्स ऑल द वर्किंग ऑफ द माइंड. तर हे त्या मनाचं काम आहे. ते असं करू इच्छित नाही. आत्मा असं करू इच्छितो का, मग तुम्ही वेगवेगळी ट्रीटमेंट द्या. मी विद्वान आहे, माझा प्राण एकदम वेगळी करून आणा आणि व्यवस्थित करून टाका, सेट एकदम. आणि उपचार कुठेपर्यंत, प्राणासेपर्यंत, हो की नाही. म्हणजे तो पण आणण्याचं काही नाहीये यंत्रणा. म्हणजे फक्त देहाचे जी मला वेगळेपण दिलं, त्यातले बिघाड दुरुस्त करण्याचं कार्य फक्त एका शास्त्राकडे दिलं, त्याला वैद्यक म्हटलं. देहाचे बिघाड दुरुस्त करण्याचे शास्त्र आहेत. तर त्याच्यातलं एक शास्त्र आहे, ते वेगवेगळे देह आहेत, ते प्रत्येकाचे आपापले प्रारब्ध पुरं करण्यासाठी आलेले आहेत. तर ते करताना त्यांना अडचण आली आहे, काही दिसत नाही झाले, काय त्यांना पाय दुखतोय, हात दुखतोय, काहीतरी होतंय, तर त्याच्यासाठी ते आलेले आहेत. त्यामध्ये त्याला एका वेगवेगळ्या शास्त्राप्रमाणे, जसं अर्थार्जन करण्याचं शास्त्र आहे, जसं काय वेगवेगळ्या विद्या आहेत, काव्य आहे, कला आहे, साहित्य अमुक आहे, तसं त्याचं हे वैदिकाचं शास्त्र आहे. त्याचा ह्याच्याशी काही संबंध नाही. पण मनाचं वर्किंग मोठं आहे चालू मध्ये, तर तिथे ते ओलांडून पलीकडे जायचे, ते समजून घ्यायचं आणि त्याच्या पलीकडे जायचं. मग पलीकडे गेल्यानंतर मग मात्र प्राण वेगवेगळे नाहीत हे लक्षात येतं, चैतन्य वेगवेगळं नाही हे लक्षात येतं. जर कोणी वेगळं तुम्हाला करीतच असेल तर ते कुणाचं तरी मन असलं पाहिजे, कुणाचं तरी, समबडीज माइंड. मी त्याला असं म्हणत नाही, हो की नाही. जर कोणी वेगळं करत असेल, हे म्हणजे तात्यासाहेब ह्याच्यावर पेटीवर बसलेले असताना आपल्याला माहिती आहे ना सगळं, की तर मी काय सांगायला नको खरं म्हणजे, पण आपल्याला अगदी बरोबर तिथे आहे म्हणून सांगतो की गर्दी खूप आहे. माणसं समोर विचारायला, प्रश्न विचारायला येणारी माणसांची गर्दी आहे. आणि समोर बसली तेव्हा वेळ होतोय, तर जवळची माणसांनी येऊन त्यांना सांगितलं की ते जे आहेत ना त्यांना जरा लवकर जायचंय, तर त्यांचं जरा आधी घेता का थोडक्यात. आपल्याकडे नंबर आधी लावता का, तसं थोडं तसंच त्यांचा नंबर आधी घेणार का. तर का घ्या, पुढचं वाक्य महत्वाचं आहे की ते आपले आहेत, त्यांनी तात्यांकडून अनुग्रह घेतला होता.
म्हणून त्यांचं म्हणणं काय, ते आपले आहेत तेव्हा त्यांना जरा आधी जायचं, त्यांची गडबड आहे. तात्यांनी स्वच्छ शब्दात सांगितलं की त्यांना गडबड असेल तर त्यांना मी आधी हे करण्याचा प्रयत्न करतो, पण ते आपले आहेत हे मला सांगू नका, मला सर्व सारखे आहेत. हे जे आहे ना, हे आत्मविद्या. ते एकच जाणतात की समोर आलेला माणूस आहे, त्याची अडचण आहे, नड आहे, तर त्याची दूर करणं हे काम आहे. तो आपला आहे का बरं काय मी ओळखत नाही, तो फक्त नट दूर करायला आलेला आहे. त्याला जे मला सांगता येण्यासारखं आहे ते मी सांगतोय. तो समोर जो आलाय त्याला सांगतोय. तो आपला आहे बरं काय, तो त्यांनी हे घेतला आहे, तो ह्या पंथातला आहे दुसऱ्या पंथातला आहे हे मला माहित नाही. ही आत्मविद्या जाणती, म्हणून ती मूर्तिमंत आत्मज्ञान. तेव्हा आत्मज्ञान कसं ट्रीटमेंट देत असेल हे पहा. आता ही ट्रीटमेंट मला सांगा, हे आपल्याला लांबून बघायला बरं वाटतं, पण ज्या वेळेला आपला नंबर असताना दुसरा एखादा आपला आहे म्हणून पुढे जातो त्यावेळेला आपल्याला असं वाटतं की सर्वांना सारखी ट्रीटमेंट असावी. हा, मला मिळाली तर माझं किती वजन आहे, माझं किती ओळख आहे, त्यामुळे माझं पटकन काम झालं वगैरे, आवडतं की नाही असं. हे कोणाला आवडतं, ते मन, त्याला मी मानत नाही असं सांगावं. मनोविद्या जर जाणली तर लक्षात येईल की हे जे मधलं काम आहे ते मधल्याचंच काम आहे, ते ओळखावं. ते मला आज ह्यांना अशा माणसाला सांगून सुद्धा लवकर प्रयत्न करताय नंबर लावायचा, पण ज्या वेळेला अशी दुसरा नंबर लावेल त्यावेळेला मात्र त्याची तक्रार आहे. मग एक तर त्याला हे मान्य करायला पाहिजे की जो जवळचा असेल तो लवकर जाईल. आज मी यांच्याकडे ओळखीचा आहे, जवळचा आहे म्हणून मी लवकर गेलो. उद्या दुसरीकडे गेल्यानंतर त्यांच्या जवळचा दुसरा आहे म्हणून तो लवकर गेला, त्यावेळेस चित्त क्षमता असायला पाहिजे. मग नाही राहत. असं कसं होतं म्हणतात. म्हणजे भेद कसे आहेत आणि मनाचं वर्किंग कसं आहे ते आपण समजावं. म्हणून मनाच्या पलीकडे त्या ठिकाणी गेल्यानंतर मात्र त्यांना यात काहीही फरक नाही. ते मला ते सांगू नका, ते आपले आहेत हे मला सांगू नका, मला सर्व आपलेच आहेत. जो समोर येईल तो मला आपलाच आहे. ते इथे जे म्हटले ना, पाही तो कधी न कंटाळे कोणासही कशा असेल, अगदी तर त्यांच्या बाबतीतलं वर्णन आहे. मी बघितलं असंच्या असेल सत्पुरुष महापुरुष होता. काय त्यांच्याकडे व्हायचं की रात्री 10 वाजले तरी माणसं बसली समजून घेतात गोष्टी, मार्ग समजून घेतात काय आणि त्याला समजेपर्यंत 11 वाजले 12 वाजले रात्रीचे, दुपारच्या वेळेला 11 वाजले 12 वाजले 1 वाजले, जेवायला उशीर होतोय, घरातले कंटाळीत वाट बघून वगैरे. म्हणजे ही सगळी माणसं पूर्वीच्या काळामध्ये घरात होती, त्यामुळे ते अशी पद्धत होती की सगळ्यांनी नंतर एकत्र जेवायला बसायचं. आता असे सेटअपच राहायला नाही, सोडून द्या. पण त्या काळात होता. मग त्यावेळेला ह्यांना उशीर व्हायचा. मग ते आतून म्हणायचे यांचं कधी आवडते कोणाला ठाऊक, किती वेळ झाला आता हे सांगताय. आणि ऐकणाऱ्यांना असं वाटायचं की इतकं कशाला सांगतायत. त्याला आता समजलं असेल की असं वाटायचं. तात्या काय म्हणायचे, हे बघा त्याला पटेपर्यंत सांगणं हे माझं काम आहे. पटलं तर कदाचित तो ते करील ना. मनुष्य पटल्यावर सुद्धा करीत नाही, तर नाही पटलं तर करील का. हे आत्मविद्येतली माणसं बघा, म्हणजे किती मुद्द्यावर आहेत ते बरोबर. त्यामुळे इथे जे म्हटलंय, तो कधी न कंटाळे कोणासही कशासही, कुठल्याही प्रसंगाला कशालाही कंटाळत नाही. आणि कंटाळायचं कोणी कोणाला, ज्या वेळेला आधीचा श्लोक त्यासाठीच आहे की स्वतःच सर्व जगत आला आणि जगती स्वतःसही. पापी मनुष्य बघितल्यानंतर तुम्हाला कसं वाटतं असं निसर्गदत्तानं विचारलं होतं. बघा आपल्याला माहिती असेल, मागे आपला विषय झाला होता एकदा की मीच तो आहे असं मला वाटतं. अरे बाप, पापी मनुष्य असल्यावर आम्ही तो म्हणतो आमचं त्यांचं काय समज, आपल्या अलीकडे गाठभेट नाही झाली खूप वर्षात, आम्ही ओळखत सुद्धा नाही. म्हणजे मला तर काय पाहिल्याच आठवत नाही वगैरे, कोर्टात नाही का साक्ष देतात की स्मरत नाही, अशी साक्ष देतात. तर तसं हे तिथं ते तसं नाही म्हणतात. ते असं म्हणतात की मला मी त्याच्या जागी आहे, मी तोच आहे असं मला वाटतं आणि मी तद्रूप होतो त्याच्याशी. मग म्हणले ह्यांनी काय होईल, तर ह्यांनी काय होईल, आम्ही एकरूप असल्यामुळे माझ्या ठिकाणी जे काही ज्ञान म्हणजे अज्ञान दूर झालेले, ज्ञान वावरतं. ते काय म्हणायचे, पाप का होतं, अज्ञान पापाची आई आहे म्हणायचं. चुकीच्या गोष्टी का घडतात, तर अज्ञानामुळे घडतात. तर त्याच्या ठिकाणी अज्ञान आहे, आम्ही एकरूप होतो, तर त्यामुळे त्याच्या ठिकाणी ज्ञान निर्माण होतं. मग तो पुढे ती गोष्ट करीत नाही. कुठून त्यांची सुधारण्याची यंत्रणा कुठे आहे ते आपण बघा, आणि ही आपली यंत्रणा कुठल्या पातळीवर विचार करते ते बघा. ते म्हणतात की तुम्ही एकरूपच आहे असं मला वाटतं, तो आणि मी एकच, तो न कंटाळे कोणासही कशासही. म्हणून ते कशाच्याही कोणत्याही परिस्थितीतल्या कसल्याही माणसाला कंटाळायला तयार नाही. इथपर्यंत आपण आलो. हे अनेकांचे उदाहरण आपण पाहिली. कंटाळायला 2 माणसं लागतात. आपल्याला म्हटलं ना
विधान साधं असलं तरी काय होतं, मी यांना अगदी कंटाळून गेलोय असं म्हणतात, किंवा मीला हिला अगदी कंटाळून गेलोय, काय स्वभाव आहे असं वाटतं. म्हणजे पण दोन आहेत म्हणून ना, तुम्ही ज्या प्राणाच्या भाषेत बोलत आहात, ज्या आत्म्याच्या भाषेत बोलतात, ज्या आत्मविद्येच्या भाषेत बोलतात, तर तो जो वावरतो तोच तिच्या ठिकाणी वावरतो, तोच त्यांच्या ठिकाणी वावरतो, असं जर आहे. आणि तुम्ही जर एक आहात तर आता कुणी कोणाला कंटाळायचं? कंटाळण्याचा प्रश्नच नाही ना. स्वतःला सुद्धा कंटाळ्यासारखं माणसं मांडतात, तसं पण ते काय नसतं. त्यांचा चहा वगैरे ताजा झाला की सगळं व्यवस्थित होतं, चहा कॉफी झाली की सगळं व्यवस्थित होतं. म्हणजे स्वतःच कंटाळण्याचं काही फार विचार करायचं कारण नाही. पण कळतात तर त्यावेळेस दुसऱ्याला कंटाळतात, म्हणजे दोन असतात म्हणून कंटाळतात. त्यामुळे हे कोणाचंही कशाचंही का नाही, तर स्वतःच सर्व जगात आणि जगतही स्वतःचंही. मी जसा ज्या पद्धतीनं इथेपर्यंत आज वागत आलो तसाच तो त्या पद्धतीनं तिथे वागत आला. माझ्या ठिकाणी जसं मनाचं काही वर्किंग आहे तसंच त्याच्या ठिकाणी पण आहे. मला जसा राग आला तसं त्याला येतो, मला द्वेष वाटतो तसाच त्याला वाटतो. जे प्रेम आहे तेच त्याच्या ठिकाणी आहे. अधिक उच्च केलं की मग शुद्ध भावना येतात, तर त्या आत्म्याच्या कक्षेतले आहेत. तर तशा ज्या ह्या हे एकदा लक्षात आलं तर हे सगळं एकच आहे. वेगळेपणामुळे कंटाळा, दोन माणसामुळे कंटाळा, असं सगळं हे स्वरूप आहे. आता हे लक्षात आलं तर मग कोणाला आणि कशाला आणि कुणी कंटाळायचं हा प्रश्न आहे. कुणी कोणाला कंटाळतच नाही, आहे तोपर्यंत आनंद आहे. जायची वेळ आली तर कोण देहाच्या याच्यात अडकले तेव्हा, कारण देव मुळात दिलाय कशासाठी? मला माझं काम करण्यासाठी. ते तर मी करतोच आहे. परमेश्वराची इच्छा अशी आहे की मी एवढं काम केलं, आता बस झालं तर बस झालं, पुन्हा देह घेऊ, काम करू. आणि समजा माझं काम झालं असेल तर राहून तरी काय उपयोग आहे? चला काय त्या म्हणजे एक देहविद्या आहे, एक मधली मनोविद्या आहे आणि तिसरी आत्मविद्या आहे. अशा 3 टप्प्यामध्ये. पण आत्मविद्येचा प्रकाशच दिसत नाही. आता त्याला काय करायचं? खरं त्या प्रकाशात चाललं तर ह्यातली कुठलीच अडचण आपल्याला नाही, हे आपल्या लक्षात येतं. तर आता हे इथपर्यंत आपल्याला आपल्या वेळेपर्यंत आज बघता आलंय. उद्या आपण याच्या पुढचा भाग बघू. इथे आता इथून पुढे सोपेपणाकडे जाईल एवढं नक्की की 3 भाग झाले, त्यामध्ये आपल्याला 3 भाग कळलेले असावेत. जितके लवकर कळतील तितकं बरं. म्हणजे आपण कशाच्या तरी दास्यत्वात राहून चुकीच्या कृतीनं बळी पडणार, चुकीच्या कृती करणार नाही. मनाच्या दास्यत्वात राहण्याची बांधिलकी माणसाला नाही. मन दास करू इच्छितं पण मी करून घेतलंच पाहिजे असं नाही. त्याच्यावर जे आत्मविद्या आहे ती फक्त प्रेम, कृतज्ञता किंवा अशाच गोष्टी, म्हणजे तिच्या पलीकडे फक्त भावनेची शुद्धता आहे, बाकी काही नाही. तर असं आहे. आता हे आपण आलो की 6व्या श्लोकाला. पाही जोत करीना कंटाळे. पुढचं दिलेलं नाही ना. पण जग ज्यासा आपुले झाले सर्वत्र भरून जो असे यस्मिन् सर्वाणि भूतानि आत्मैवाभूत विजानतः तत्र को मोह कशोकः एकत्वम् अनुपश्यतः. याचा विचार फक्त श्लोक म्हणून ठेवू म्हणजे झाला. आपण पहिले हे 6 श्लोक म्हणूया आणि थांबूया. एक नक्की आहे की देहविद्या आपल्याला चांगल्या परिचित आहेत, त्याच्यासाठी आपण लहानपणापासून धडपडतच आहोत. मनोविद्या कमी लोकांना परिचित आहे की मनोविद्या नावाची विद्या आहे. तिचा अभ्यास केल्यास आपल्या मनाची शुद्धता किंवा स्वच्छतेची काय कल्पना आहे ती आपल्याला येऊ शकते आणि मग ती मिळवता पण येते. शेवटी मनाचा निराश होतो. हा मनोविद्येचा शेवट. हा मनोविद्या नावाची विद्या आहे. ती मुलांना किंवा कोणालाही तितकीच गरजेची आहे, कारण शेवटी हाल करतं ते मनच करतं. त्याचे आत्मा काहीही म्हणत नाही, तो फक्त प्रकाश देतो. कर्म प्रकाशात होतात पण प्रकाश देणारा काही कर्मात पडत नाही. तसं आत्म्याचं स्वरूप आहे. एवढं जर लक्षात आलं तर दुसरा टप्पा आणि तिसरा आत्मविद्या, तिचा प्रकाश सर्वांना मिळावा. असं खरं सांगायचं तर या संक्रमणाच्या शुभेच्छा, त्याचा प्रकाश सर्वांना मिळते. मराठी तेवढं म्हणून म्हणजे थांबता येईल आपल्याला. या अर्थाने ते पूर्ण आहे आणि हे पूर्ण आहे ते त्या अर्थाने. कारण त्या पातळीवर अपूर्णता कुठे दिसणारच नाही. प्राण जिथे असेल तिथे पूर्णच असेल, नसेल तर तो अजिबात नसेल आणि तो अजिबात नाही अशी जागा नाही असं त्यांचं म्हणणं आहे. आता ते समजून घेऊ. पूर्णते पूर्ण हे सारे पूर्णातून पूर्णयेतसे काढता शून्य शून्यातून शून्य शेष जसे असे. ओम शांती शांती शांती. ईश्वरे व्या
या गुणी मग भोगतू परधनाची नको आशा न करी अपहार तू आयुष्य शतैच्छावे परिकर्मात राहुनी कर्मेन बांधती तुझला दुजा मार्ग न याहुनी फिरविती पाठ आत्म्यास प्रकाशास तशा तया जाती ते आसुरी लोकी अंधारे वेढले जया मना पलीकडे वेग स्थिर परिगतिकारक प्राप्यना इंद्रिय देवाना सृष्टीला प्राणदायक हालचाल करी न करी राही जवळ दूरही बाहेर अंतरी आत्मा धिक्कारातीत आतही स्वतःत सर्व जगताला जगती स्वतःसही पाही तो कधी न कंटाळे कोणासही कशा